आणि आपल्या आई बाबांना जगातला एक एक कॉर्नर दाखवायचं, आजीला वगैरे सरप्राईज. तिथे ना दुबईला नेल्यानंतर तिला तो बेली डान्स दाखवला, ते म्हणे ओ माय बाई काय दाखवलंय. इंडियापर्यंत जरी जे लोक प्रेम करतात तर ते एक मराठी माणूस म्हणून ओळखतात मला. अरे हो ना, मराठी माणूस शिव ठाकरे. मला जाम भारी वाटतं. मी प्रोडक्शनच्या बाहेर, ते प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या गेट बाहेर पासून मी शिव ठाकरे मी रोडीज केलाय, मला बिग बॉस मराठी करायचं आहे. सर नाही, कोणीच नाही म्हटलं. हा, कामासाठी काही लोक ऑडिशनच देतात. ठीक आहे, मला जे जग माहित आहे ते त्यांना ऑडिशन दिलं जातं. मी यात खुश आहे, पण काही काही मॅनिफेस्टेशन खूप मोठे ठेवलंय मी. अजून तिथे पोहोचायचं आहे ना, काय होईल, तोंडावर पडेल ना, पुन्हा उठेल. ये मैं अभी भी करूंगा और मैं आगे भी करूंगा. ऑडिशन मध्ये ए नॉट फिट नॉट फिट नॉट फिट, ले थोडं पटकन का, थोडं हळू, असं हाकलतं डायरेक्ट. येतो खूप बेइज्जती आपली. तर त्यातले 40 एपिसोड 42 एपिसोड चांगले परफॉर्म करतात. 5-6 तुम्ही कदाचित तुमचा दिवस नसतो, तुमच्याकडनं ती गोष्ट होत नाही, तो इसका मतलब ये नहीं होता तुम प्लेयर अच्छे नाही. पण त्याचं मी एक्सक्यूज नाही देणार. माझ्या पाय लागलो होतं, माझ्या हाताला लागलो होतं, मला इथे फ्रॅक्चर होतं. हार घ्या तो हार घ्या. इंटिमेट सीन खूप चालतात. इंटिमेट सीन करून तुम्हाला ते लॉन्च करतात. त्याच्यात ती सिरीजच त्यासाठी असते. त्याच्यात तुमची कला किती दिसते मला नाही माहिती. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. द 50 या शो मधून नुकताच तुमच्या सगळ्यांचा लाडका अमरावतीचा मराठमोळा मुलगा शिव ठाकरे ट्रॉफी घेऊन बाहेर आलेला आहे आणि शिव बरोबर आज खूप गप्पा मारायच्या. शिव आहे माझ्या बरोबर. हॅलो, नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या सगळ्यांकडून खूप खूप अभिनंदन तुझं. आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. येस, कसा आहेस, कसं वाटतं आता बाहेर आल्यानंतर फायनली? मजा येते, बट मला असं वाटतं ही मजा करता करताच पटकन नवीन कामं साईन करू. मी खूप लालची आहे, खूप. समज की मला माहिती आहे मजा करायची असते, फक्त असं नको व्हायला की मजाच करत राहू. तर मी ट्राय करतो मजा करता करता पटकन, हा दादा कोणचा प्रोजेक्ट आहे. पण मला वाटतं आफ्टरऑल माणूस सगळं त्यासाठीच तर करतो ना, की कामासाठीच तर सगळं असतं आणि त्यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी एक एक मिळत जातात. आपले छान कॉन्टॅक्ट होतात, आपल्याला त्यातून पैसा मिळतो, फेम मिळते. मला वाटतं फेअर इनफ आहे म्हणजे. हा, पण मी यात खुश आहे, पण काही काही मॅनिफेस्टेशन खूप मोठे ठेवलंय मी. अजून तिथे पोहोचायचं आहे ना, बट मी मजा करत पोहोचतोय की जेणेकरून घरचे खुश राहतील, त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल मला. मी मजा करेल, पण सोबत सोबत काम पण पटपट एक अजून पायरी एक स्टेप्स पुढे जाशील. येस, नाही ते तर होणारच आहे तुझ्या बाबतीत. आणि मला तर तुला हे विचारायचं आहे की तू हे ठरवलंच आहेस का की तुझ्या शो मध्ये जाशील तिथे जिंकूनच यायचं किंवा तिकडून काही ना काहीतरी छान नाव मिळवून यायचंच आहे? हे मी नक्की ट्राय करतो. म्हणजे खरं सांगू तर एक गोष्ट एक हुक असतं की रियालिटीची, तुम्ही ऑनेस्टली जशा तसेच तुम्ही प्रेझेंट करा आणि तिथे गेल्यानंतर वही तुम्हाला दुनिया आहे. आता मला हेच 26 दिवस आहे, हेच 50 दिवस आहे, किंवा बिग बॉस मध्ये हेच 100 दिवस आहे. मग मला घरच्यांची पण आठवण कमी येते. लोक म्हणतात ना की अरे ते याद नाही, नाही मी आतापर्यंत त्यांच्या जवळच होतो. मग मी पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देतो. आणि मग काही असू दे, टास्क असू दे, मग फ्रेंडशिप असू दे, मग काही पण असू दे, मी तिथेच तुला दिसेल. म्हणजे माझ्यासाठी वही एक दुनिया बन जाते, एक जग बनतं तेच. मला मजा येतं, मग रिझल्ट चांगलाच येतो. आणि मी कधी पण असं नाही की अरे यार ट्रॉफी नाही मिळाली तर नाही मिली तो कुछ ना कुछ तो मिलेगा ही. और जो मिलेगा ना वो जे मी आधी होतो त्यापेक्षा प्लस मध्ये राहील ना, मी खुश होऊ. म्हणजे लालची आहे, पण मी त्या गोष्टीमध्ये सॅटिस्फाईड पण आहे की जर मी आता 2 रुपये माझ्याकडे, उद्या मला 50 पैसे मिळाले तर मी खुश आहे. 2 मिळणार होते पण नाही मिळाले, तर मला असं काही काही गोष्टी बाप्पाचा आशीर्वाद आहे माझ्या आणि आपल्या लोकांचा ब्लेसिंग्स आहे, आपल्या महाराष्ट्राचे भवानीचा आशीर्वाद. बरं, शो बद्दल किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलूच यात, पण मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की अमरावतीचा आपला मराठमोळा मुलगा, तर मला आज ऐकायचंय की अमरावती टू मुंबई ही जर्नी अर्थात तुझी सोपी नसणार आहे. या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले असणार आहेत. मला आज एक थोडक्यात ऐकायचंय की अमरावती पासून सुरू झालेला तो प्रवास आता इथपर्यंत येऊन थांबलाय. तू मराठीतही काम केलंयस, हिंदी सुद्धा गाजवतोस. त्या प्रवासाबद्दल मला थोडंसं ऐकायचंय की किती कठीण होतं हे सगळं, किंवा तू कसं सोपं केलंस ते? तर खरं सांगू कठीण नव्हतंच. म्हणजे मी एक काहीतरी जर्नी डिसाईड केली होती आणि मी त्या मागे लागलो. मग आता काही काही लोकांनी काय केलं, मला सांगितलं की आपल्या करिअरचे 4 वर्ष द्यायचे, जर झालं तर ठीक, नाही तर चुपचाप इंजिनिअरिंग करायचं. मी ऐकलं,
सगळ्यांची कशी रे इंजिनिअरिंगचीच कशी हा. काय स्टोरी असते सगळ्यांची. मी म्हटलं बरं. आता बरं म्हटल्यावर मी ऐकलं हे तेवढं खरं नाही. हा. मी फक्त बरं म्हटलं रिस्पेक्ट, हा. त्यांची हा. रिस्पेक्ट करत होतो म्हणून. त्यानंतर मी म्हटलं मी पुरी लाईफ रखी आहे मैंने, हम्म. 4 वर्ष नाही. हा. होत कसं नाही ते मी बघतो. हम्म. हे खरं सांगतो, मी अजूनही सांगतोय. अजूनही मला इथे आहे ना, मी माझी काहीतरी एक लिस्ट आहे, विश लिस्ट आहे. हम्म. तर मला 1-2 लोकांनी म्हटलं की अमरावतीमध्येच की खूप लोक असतात भाई, कॉम्पिटिशन, स्पर्धा. मुंबईत लोक तिथले प्रॉपरच किती टॅलेंटेड आहे. हम्म. म्हटलं मुंबईत किंवा बाहेरची आपल्या इंडियाची पूर्ण मुंबईत येतात. म्हटलं बरं. सगळ्यांनी बरं बोलत गेलो. पण मला माहित होतं की मला काय करायचंय, काय होईल. 2 गोष्टी कमी असतील माझ्या, त्या शिकता येईल ना. खरंय. काय होईल, अजून काय होईल, ते तिथे चुकेल मी, हम्म. मग अजून चूक मी बरोबर करेल. काय होईल, तोंडावर पडेल ना, पुन्हा उठेल. ये मैं अभी भी करूंगा और मैं आगे भी करूंगा. तर मला असं वाटतं की ती जर्नी मी अमरावतीत असताना, कॉलेजमध्ये असताना ते ठरवलं होतं. स्कूल पासून मी डान्स करायचो, थोडंफार थिएटर करायचो, युथ फेस्टिवल असू दे, काही नाटकाची ग्रुप आहे तिथे, त्यांच्यासोबत प्ले करायचो. मला मला आवडू लागलं, मला मजा येते तिथे. पण आता म्हटलं इथे मजा येऊन मजा नाही. मी जर मुंबईत जाऊन मजा केली तर मला मजा येईल की मी ऑल ओव्हर इंडियामध्ये माहित पडली की शिव ठाकरे कोण आहे. तर हे डिसाईड केल्यानंतर मी ऑडिशनला यायचो फ्रायडे सॅटर्डे, मी खूपदा सांगितलंय. तर मग ऑडिशन देऊन परत जायचो. मग काही कोर्सेस केले मी ऍक्टिंगचे. मग माहित पडलं ऑडिशन मध्ये नॉट फिट नॉट फिट नॉट फिट. ले थोडं पटकन का, थोडं हळू, असं हाकलतं डायरेक्ट. म्हणजे ऑडिशन स्क्रिप्ट द्या काय. मग काय काय असतं ते, तुम्ही कॅरेक्टर मध्ये जेव्हा तुम्ही मला फेस बघतात ना, तर तुम्ही कॅरेक्टर मध्ये फिट नाही, तर ते थोडा वे त्यांचाच आहे. नॉट फिट नॉट फिट नॉट फिट, ठीक आहे जाओ, आणि डोरच ओपन नाही करत. हे तर खूप बेइज्जती आपली, असं कसं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, एक कॅरेक्टर मध्ये फिट नाही. मग मी स्वतःला समजवायचं मग कॅरेक्टर मध्ये फिट नाहीये मी, आता जी करतात म्हणजे या फील्ड साठी नॉट फिट नाहीये, कॅरेक्टर मध्ये नॉट फिट नाही. करता करता मी विक्रम गोखले सरांचा कोर्स केलाय. मग अजून खूप अनुपम खेर सरांचा केला तेव्हा. मग थिएटर करायचो मी. मग करता करता ना, एक हा ऍक्टिंगचा डोर होता, एक होता रियालिटीचा. म्हटलं हाही पण ट्राय करू शकतो. ते इथे नॉक नॉक करताना याला थोडा उशीर झाला, आणि इथे नॉक नॉक करताना हा उघडला गेला, लवकर नाही उघडला. पहिले 4 ऑडिशन झाले, 4 वर्ष मी ऑडिशन देत गेलो. अमरावतीत राहून इंजिनिअरिंग मध्ये असताना आईला सांगायचो पेपरला चाललोय. मी जायचो पुण्यात ऑडिशन द्यायचो, परत यायचो. मग त्या ट्रॅव्हल्स मध्येच बुक, ते ईडीसी वगैरे एक सब्जेक्ट असतो इंजिनिअरिंग मध्ये, तर तो करतो. म्हटलं आता जर फोन आला ते ईडीसी ची बुक बंद, फोन नाही आला तुझे पेपर द्यावा लागेल. तर 3 अटेम्प्ट मला पेपर द्यावा लागला, ईडीसी असू दे, नंतर M3 असू दे. आणि लास्ट वाला जो होता की शेट या वर्षी जर आला नाही ना, मग त्या वर्षी आला. मग रोडीजने माझी जर्नी सुरू झाली. मराठी बिग बॉस असू दे, मग खूप प्रेम मिळालं मला मराठी बिग बॉस मध्ये. हिंदीमध्ये आपला पुरा महाराष्ट्राचा सपोर्ट होता. खतरों के खिलाडी, मग झलक, मग आता इथे पोहोचलो. तर या जर्नीच्या मध्येच काहीतरी एक जे मी विसलेस ते पुरी होत गेली. एक घर म्हण, एक कार म्हण, आई बाबांना इंटरनॅशनल ट्रिपला घेऊन जायसाठी आपण विचार नाही करत सध्या. म्हणजे मी कुठेही नेऊ शकतो त्यांना. म्हटलं मी अमीर बन गया यार. मेको मला काही विचार नाही करावा लागेल की मी म्हणजे विचार करावा लागतं, नो डाऊट. पण मला ती ती प्रायोरिटीवर आहे माझ्या त्या गोष्टी, की मला कुठलं दारू हे खूप शौक नाही कुठले, की मला हे याच्यावर खर्च करा, गाड्या पाहिजे खूप, फरारी वरारी कोई नाही. मला तर मला एक मोठं आपलं जसं गड असतो आपला, तसं एक घर बांधायचं, एक तसं बांधायचं, आणि आपल्या आई बाबांना जगातला एक एक कॉर्नर दाखवायचं, आजीला वगैरे. तर म्हटलं जे पहिले मी जाईल, मी बघेल, क्योंकि सरप्राईज तिथे ना दुबईला नेल्यानंतर तिला तर बेली डान्स दाखवला, ते ओ माय बाई काय दाखवलंय. तर मग मला कळलं की काही गोष्टी आपल्याला पहिले करावं लागेल, जाऊन चेक करावं लागेल, रेखी करावं लागेल. पण माझी विश लिस्ट आहे की जगातल्या एक एक कॉर्नर मी त्यांना घेऊन जाऊन. त्यांना काहीच हेच नाहीये की लालच म्हण, की विश लिस्ट म्हण, किंवा इच्छा म्हण, की हे बघायचं ते बघायचंय, ही साडी हवी आहे, सोनं हवंय, काहीच नकोय. फक्त मी म्हणतो की आई हा शो झाला पाहिजे, या फिल्मचं झालं नाही तर आपण मस्त लॉन्च होऊ. बस तिचं असतं की अच्छा हे झालं. मग माझं स्वप्न तिचं स्वप्न, माझ्या ताईचं स्वप्न ते. अभी तुम्हारी बहुत सारी चीजें मैं पूरी करूं. किती छान. मला वाटतं कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलाला यशस्वी होताना बघणं, त्यांच्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं स्वप्न त्यांचं काय असणार आहे. आणि असं नाही की बघ ना, जिंकल्यानंतर
ज्या ज्या लोकांनी वोट केलंय ना आणि ते चुकून घरी आले मी घरी नसलो, आमच्या घरी जर 10 लोकांची कार भरून आली आहे तर त्या सगळ्यांना जेवण आई स्वतः हाताने म्हणून हे करेल की आग्रह करेल. मला वाटतं बिग बॉसच्या वेळेस पण झालंय आणि आताही असं नाही की म्हणजे तिच्याकडनं मी खूप काही शिकतोय. कधी कधी मी लक्ष ठेवतो की हे सगळे आपले लोक आहेत. मी कामात जरी असलो, मी शॉर्टवर झोपला असलो तर मला पॅन्ट घालून बाहेर जावं लागेल, हा रूल आहे आमच्या घरचा की ते त्या लोकांना हर्ट नाही करायचं. तर ते मेंटेन करणं माझ्या मातोश्री आई जिजाऊ करते की काही असो 12-1 वाजता येतात लोक. लोकांचं प्रेम मन कधी येतात वाजता म्हणजे कधी येतं का तुम्ही? आई म्हणते लाईट लावतं, वरच्या हॉलमध्ये बसवते, तेव्हा चहा करते आणि आग्रह करते जेवण काकू थांबा आम्ही जातोय. नाही इथेच झोपा, जागा नाही हा 10-12 लोकांना म्हणजे झोप म्हटलं थांब. पण मला वाटते त्या गोष्टी ना खरंच काम करतात आणि तिच्याकडनं मी खूप शिकतो आताही. तर ती जर्नी अजूनही सुरू आहे. पण अमरावती टू मुंबई म्हण की मुंबई टू आता सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. इंडियापर्यंत जरी जे लोक प्रेम करतात तर ते एक मराठी माणूस म्हणून ओळखतात मला. अरे हो ना मराठी माणूस शिव ठाकरे ना, मला जाम भारी वाटतं. आम्हाला पण खूप छान वाटतं कारण का आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपला मराठमोळा मुलगा म्हणजे मराठीमध्ये तर गाजवतोच आहे पण हिंदीमध्ये जाऊन मोठमोठ्या लोकांसमोर तू जाऊन जे काय छान तुझी पर्सनॅलिटी प्रेझेंट होते लोकांसमोर आणि ती जशी आहे तशीच दिसते. म्हणजे असं नाही की मागे एक आहे नंतर एक आहे, जसा आहेस तसा दिसतोस आणि प्रत्येक शो मध्ये तू ते गाजवून येतोस. प्रत्येक शो मध्ये मला असं वाटतं की तुझी ती पर्सनॅलिटी अजून वाढत जाते, छान लोकांसमोर येते. तर आम्हाला पण ते बघताना खूप छान वाटतंय. धन्यवाद, आभार. म्हणजे मला सांग की हे सगळं तर झालं एका बाजूला, म्हणजे ह्यामुळे तुला ओळख मिळाली, पैसा मिळाला, फेम कोणाला नको असतं पण ते फेम टिकवून ठेवणं, त्यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवणं हे पण खूप महत्वाचं असतं. तू ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जपतोस किंवा तुझं आधीचं आयुष्य आणि अचानक एका रात्रीत म्हणतो ना एक ओळख मिळते त्यानंतर पूर्ण आयुष्य बदलतं, ह्या 2 गोष्टी तुझ्यासाठी कशा होत्या? अचानक ते जे येतं ना सगळं की अच्छा बापरे एकदम आता ओळख मिळाली. खरं सांगू अचानक तर नाही आलंय मला. खूप आता बघशील तू तर म्हणजे रोडीज नंतर हा मला बघ ना, तुला मला ग्राफ सांगतो. रोडीज मला मिळालं 4 वर्षानंतर. 4 वर्ष ऑडिशन दिले, ठीक आहे. आणि त्यानंतर 4थ्या वर्षी मी स्टँड बाय लावतो, मग त्या वर्षी पण नाही झालं, मग 5च्या वर्षी मिळाला. म्हणजे त्याची जी जाणीव होती ना, ती टेस्ट होती ना, ती माहिती होती मला रोडीज काय आहे. कारण मी 4 वर्ष लगातार राहिलो. असं नाही की ऑडिशनला गेलो अरे हुआ तो हुआ नाही तर ठीक करणं आहे. तर त्याची ना जाणीव अजूनही आहे. त्या रोडीजनी नंतर 2 वर्ष अजून गेले, 18 आणि 19. मग मी प्रोडक्शनच्या बाहेर, ते प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या गेट बाहेर बसून मी शिव ठाकरे मी रोडीज केलाय, मला बिग बॉस मराठी करायचंय. सर नाही कोणीच नाही म्हटलं. हा इंडमॉलच्या ऑफिस मध्ये आनंद चव्हाण म्हणून सर आहेत आपले, आता कदाचित करतात नाही करताय. तर मग मी फोन केला, कोण आहे म्हटलं रोडीज आहे. हे मी महाराष्ट्रातला आहे, रोडीज केलाय. मग बसा, अर्धा तास मला मग मीटिंग करवली. मग पहिले 2-3दा तर मला फोनच नाही मिळाला. मग मी लँडलाईनचा नंबर घेतला, म्हणजे दादा प्लीज कोणाला तरी सांगा ना. अरे नाही ये सब हुआ तो मेरे को जल्दी कुछ नहीं मिला, मुझे आराम से मिला. और त्याची जाणीव आहे मला. त्याच्यानंतर पहिल्या बिग बॉस मराठी फर्स्ट आला होता मेघा धाडेताईचा, त्याच्यानंतर मला बसवलं, मीटिंग केली, तेव्हा नाही झालं. सेकंडला माझी मीटिंग झाली आणि तेव्हा हो म्हटलं. मग मी मलाड पासनं पायी सिद्धिविनायकला मन्नत मागितली होती, तर ती पायी मी सिद्धिविनायक पोहोचलो. मग गेलो 2 वर्षानंतर. मग 2 वर्ष हे योगायोग एका सगळ्यामध्ये. बघ ना तू, 4 वर्ष रोडीचे, 2 वर्ष मराठीचे, मग मराठीनंतर पुन्हा 2 वर्ष कोविड आला, मग हिंदीसाठी, मग खतरो झाला, मग झलक झाला, पुन्हा 2 वर्ष गेले, आता 50 आला. म्हणजे 2 तुझ्यासाठी लकी आहे ना. 2 नाही, मला वाटतं देवबाप्पांना वाटते की हा माणूस म्हणून ना याला तो माज नको, याला ती फेम किंवा ती त्याच्या त्या डोक्यावर नको चढायला की जेणेकरून मराठी माणसाचं नाव खराब करेल बाहेर. हा किती माज याला, ये नाही आहे का, ये अभी चला गया, तो टाइम वो चला गया. तर मला ती जाणीव आहे की लोकांची जाणीव आहे, की मला त्या मीडियाची जाणीव आहे की तुम्ही लोक माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. की पॅफ्सची जाणीव आहे की त्या एकूण एक मराठी किंवा इंडियातले एकूण एक जो मला सपोर्ट करतो किंवा त्याला वाटतं की शिव जिंकला पाहिजे म्हणजे आपण पण जिंकतो, मला त्यांची जाणीव आहे. तर ही जाणीव त्या जे मधली गॅप आहे ना ते शिकवत आहे. तुम्ही लकी जसं पण मिळतंय तो वरचा ना विचार करून देतोय मला, की जेणेकरून मी माणूस म्हणून कोणाला हर्ट नको करायला.
किती छान गोष्ट आहे ही. तू हिंदीत आता खूप रियालिटी शोज केले आहेस. हिंदीत गेल्यानंतर किंवा तू सुरुवातच तुझी हिंदीपासून झाली म्हटल्यानंतर तुला तेव्हा अशा काय काय गोष्टी नव्याने कळल्या, अरे की अच्छा हे असंही असतं, किंवा ओके मराठीमध्ये हे नसतं पण हे हिंदीमध्ये पण असतं हे असं, किंवा इथे काहीतरी हे वेगळं आहे, हे असं तुला काय वेगळं जाणवलं? आपल्याकडे ना आपण थोडं कनेक्टेड असतो इमोशनली म्हण, एक माणूस किंवा तिथे कनेक्टेड, तिथे काही गोष्टी म्हणजे तू प्रोफेशनल लोक जास्ती आहे कामाच्या बाबतीत, पैसे तुझे जास्ती असतात, काम चांगल्या पद्धतीने होतं, बट तिथे काही काही गोष्टी ना एक लाईन क्रॉस पण होते, जे कदाचित आपण लकी आहोत की आपल्या महाराष्ट्रात ती लाईन क्रॉस नाही आहोत. कामासाठी काही लोक ऑडिशनच देतात, ठीक आहे, मला जे जग माहित आहे ते त्यांना ऑडिशन दिलं जाते. आपल्याकडे कलाकार लोक आहेत, म्हणजे तिथे आपला कुठलाही हिरो फक्त फेसच्या बेसवर नाही बनू शकत. किंवा मला जेव्हा मराठी सिनेमा करायचा असेल तर मला प्रोनाऊन्स नीट करावं लागेल, मला ऍक्टिंग वर काम करावं लागेल, मला लाईट्स आणि या सगळ्या टेक्निकल गोष्टीवर काम करावं लागेल, तेव्हा मी मराठीत काम करू शकतो. हे मला माहिती आहे 5-6 वर्ष आधीपासून. हिंदीत म्हणशील तू तर फेस आहे तुमच्याकडे आणि बाकी गोष्टी वर्क होऊन जातात. कुठे कुठे मी म्हणतो कुठे कुठे काही काही सिनेमा, काही काही सिरियल मध्ये काही काही प्रतिशत असे लोक आहेत. तर मराठीमध्ये आपण मी खूप प्राऊड फील करतो जेव्हा हिंदीमध्ये आपल्या लोकांचं नाव निघतं, हे मराठी आहे तुम्हारे कलाकार बहुत अच्छे होते. तर मग आपला अशोक मामा, लक्षा मामा, जितू दादा, आपला रितेश दादा, ते हे आठवतात मला की यांनी ना कोणी सिनेमा ऍज अ लीड केलाय, कोणी ऍज अ कॅरेक्टर केलाय, पण जेव्हा यांनी केलाय ना आपल्या महाराष्ट्राला बघताना, आपल्या लोकांना बघताना कलाकारांची एक रिस्पेक्ट वाढली आहे. आणि याचं श्रेय मला वाटतं आपले सगळे जे मराठी कलाकार आपल्या ज्या हिंदी इंडस्ट्रीत काम करतात ते मलाही फायदा होतो. अरे आपले लोक भारी आहेत, कोणी असू दे, जेवढे जे आपले भरत दादा, सिद्धार्थ दादा, तर या लोकांनी ना काम करताना ना एक ती माणुसकी दाखवली, माज नाही दाखवल्या, आणि खूप असं लहान बनून राहिलंय. जेव्हा परफॉर्मन्स येते तर ते लीड कॅरेक्टर, तिथले हिरो पण आपल्या कलाकारांचं नाव काढतात. तर तो फरक आहे. बाकी तर ती ग्लॅमर किती म्हणशील तिकडे जास्ती आहे. त्या ग्लॅमर पेक्षा कुठे कुठे वाटतंय की हे सगळे लोक खोटं खोटं हे करतात आणि आपल्यात नाही काही, तर तुला बसून जस्ट एक माणुसकीने बसेल. मला त्या दिवशी जितू दादाचा फोन आला होता, तर तेवढा आता तो सिनेमावाला जे काय थिएटरवाला तो रियालिटी बघतो किंवा जे क्लिप्स बघतो, त्याला तो आपुलकी आपल्या मराठी लोकांसाठी आहे. तो फोन करून सांगतो मला अभिमान वाटतो, हे तू केलंय, हे केलंय, यावर काम कर, मला जाम भारी वाटतं ते. तर ते आपल्या लोकांमध्ये जास्ती खरंय. आणि आता कमिंग बॅक टू द 50 एकतर पहिला सीझन होता हा आलेला, आणि सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट होती की काय असणार आहे, कसं असणार आहे, कोण असणार आहे त्याच्यामध्ये. आणि तू गेल्यानंतर मला वाटतं पहिल्या दिवसापासून तू तिकडे जे काय गाजवायला सुरुवात केलीस की तू सगळ्यांशी वागलासही खूप छान, म्हणजे जसा होतास तसा वागलास, टास्क पण तू खूप छान केलेस. तुझ्यासाठी एक असा कोणता टास्क होता जो तुला असं वाटलं की बापरे आता हे कसं होईल, आणि ते तुझ्याकडून खूप फ्लो मध्ये होऊन गेलं, इज मध्ये झालं, खूप छान? मला वाटतं काही काही टास्क ना त्याच्या आधी विचार न केलेलाच बरं असतो की कसं होईल, पेक्षा मी चालत जातो की ठीक आहे, फक्त हा ही गोष्ट करायची आहे. मी खूप विचार नाही करत की होईल नाही होईल, एक तर होईल, चांगला होईल, नाही झालं तर इट्स ओके. मी त्याला असं डोक्यात नाही भरत ये क्यों नाही हुआ, ठीक आहे उद्या होईल, असं होतं. सचिन तेंडुलकर किंवा मोठे मोठे प्लेयर किंवा मोठे मोठे वाले की कधी कधी मी ती गोष्ट याच्यासाठी लक्षात ठेवतो की पूर्ण जर्नीमध्ये परफॉर्म करताना जर तुम्ही 50 एपिसोड आहे तर त्यातले 40 एपिसोड 42 एपिसोड चांगले परफॉर्म करता, 5-6 तुम्ही कदाचित तुमचा दिवस नसतो, तुमच्याकडनं ती गोष्ट होत नाही, तो इसका मतलब ये नाही होता तुम प्लेयर अच्छे नाही. मी हे स्वतःला समजून घेतो की इट्स ओके, आज यार झालं नाही तर ठीक आहे, पण त्याचा मी एक्सक्यूज नाही देणार. माझ्या पाय लागलो होतं, माझ्या हाताला लागलो होतं, मला इथे फ्रॅक्चर होतं, हार गया तो हार गया, जीता तो जीता हूं मैं, हक से जीता हूं. हाच प्रामाणिकपणा तुला घेऊन आला इथे शेवटपर्यंत असं वाटतं मला. आता पुढचे काय प्लॅन्स, म्हणजे आता पुढचा तुला प्रोजेक्ट परत आता एक रियालिटी शो करायचा आहे का आता काही वेगळं करायचं? बघ, मला पहिल्या दिवसापासून सिनेमा करायचा आहे, मला ऍक्टिंग करायची आहे, मला ऍज ऍक्टर काम करायचं आहे, पण काही काही गोष्टी माझ्या हाती जे आहे ते प्रयत्न करणं. मी स्वतःवर काम नक्कीच करतोय. मला माहित आहे मी चांगला ऍक्टर आहे,
फक्त लोकांना माहीत करायसाठी मला चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करावं लागेल. ते एक काम म्हणून सही वक्त आने का है, की ज्या दिवशी मी लॉन्च होईल आणि मी लोकांना दाखवेल की बाबा मी याचा ऍक्टर आहे, ते लोकांनी म्हणायला पाहिजे. तर ती एक वेळ यायची आहे, ती पण येईल. पण मला सिनेमा करायचा आहे, ऍक्टिंग करायची आहे आणि ती नक्कीच लवकरच पूर्ण होईल. मला अजून एक प्रश्न आहे. इतकी वर्ष आता इंडस्ट्रीमध्ये तू आहेस आणि तू इतके शोज केलेस, तुला इतके लोक ओळखतात. कधी कधी ना असं होतं की एकदा एक ओळख मिळाली किंवा आपलं एक स्टँडर्ड सेट झालं की माणूस आहे ना कधी कधी बऱ्याच गोष्टींना खूप लवकर नाही म्हणू शकतो. ती एक पॉवर खूप चांगली आहे, ती राईट त्या व्यक्तीच्या हातामध्ये येतात. तुला आता या स्टेजला आल्यानंतर काय वाटतं की तू असं कधी पटकन कुठच्या गोष्टीला नाही म्हणू शकशील, किंवा तुला काय वाटतं की म्हणावं ह्या गोष्टीला एखाद वेळ नाही असं? कारण का मी तुझे काही या आधीचे इंटरव्ह्यूज पाहिले, तू तसा रोखठोक आहेस बोलण्यामध्ये. आणि एक क्लिप खूप व्हायरलही झाली होती बिग बॉस रिलेटेड, जी होती तू सांगितलं होतंस, ज्यामध्ये तू म्हणाला होतास की जिंकल्यानंतर जो चेक मिळतो त्याचं पुढे काय होतं. सो मी म्हणलं की हा मुलगा अतिशय रोखठोक आहे आणि पॉइंट टू पॉइंट बोलणार आहे. तो मला असं वाटलं की तुझ्याकडे आता ते राईट्स आहेत की तू तितकं स्पष्ट तू बोलू शकतोस, तू बोलल्याने काही अडणार नाही. तर आता तुला या स्टेजला आल्यावर काय वाटतं की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याला तू नाही म्हणावंस किंवा नाही म्हणू शकतोस? बघ, काही आता हिंदीमध्ये ना काही असे ऍप आहे, तिथे ना इंटिमेट सीन खूप चालतात. इंटिमेट सीन करून तुम्हाला ते लॉन्च करतात. त्याच्यात ती सिरीजच त्यासाठी असते. त्याच्यात तुमची कला किती दिसते मला नाही माहिती, पण त्याच्यात तुम्ही लॉन्च होता, तुम्हाला चांगले पैसे मिळतात आणि बस, आणि तुम्हाला ते प्रमोट करतात. आणि ती गोष्ट मला तरी वाटते, मला नाही वाटत त्याच्यात कुठलाही तुमचा क्राफ्ट दिसतो. मी हे नाही, मोठा सिनेमा आहे आणि अशी एखादी गोष्ट दाखवताना खूप स्मार्टली दाखवतात मोठे मोठे डायरेक्टर. फक्त तीच गोष्ट प्रमोट करणं, पुरा सिनेमा त्याच्याच आजूबाजूने फिरणं, तर मला तसं तर हिरो बनायचं नाही. तर मी त्या बाबतीत खूप क्लिअर आहे की बाबा त्या गोष्टी करून मला नाही दिसायचं आहे. मग ते आजकाल वर्टिकल आलंय, काही ऍप आहे, तर अशा ऍप मध्ये मी थोडा वेळ घेतो की दादा ये वाला सीन मैं शायद ही कर पाऊंगा, मी नाही म्हणतो. पण एखादी कुठेही चांगली स्टोरी आहे, चांगला शो आहे, रियालिटी असू दे, जिथे मला माहिती आहे की बाबा तिथे घाण नाही होणार आहे, त्या घाणेत मी कितीही प्रोटेक्ट केलं मला, तो माझे लोक हर्ट होतील, मग तिथे मी नाही म्हणतो की पैसे लक्ष्मींना थोडं जय हिंद जय महाराष्ट्र थोडं थांबवतो. आणि ती तुला सांगितली इंटिमेट सीन वगैरे, ते मला नको. की मला वाटतं कुठेतरी ना ते कलाकारांची ती गोष्ट, क्राफ्टवर तुम्ही काम केलंय, ती मला दाखवता येईल ना. मग मला छोटं कॅरेक्टर असेल, मोठा सिनेमा आहे त्यात मला छोटा कॅरेक्टर आहे, मला दाखवता येईल, मी नक्की करेल. आणि असंही म्हटलं जातं की लेंथ महत्वाची नसते, ते काम कसं वाचतंय, कसं दिसतंय. आपले जेवढे मराठी कलाकार आहे त्यांनी जे हिंदी सिनेमात ते थोडा टाइम साठी काम केलं, मतलब काही कमी सीन्स आहेत त्यांचे, पुरा सिनेमामध्ये त्यांची तारीफ झाली आहे की हा कलाकार. उपेंद्र लिमये सरांचं किती छान एक्झाम्पल आहे आता रिसेंटली. खूप खूप कलाकार आहेत म्हणजे समज ना की लक्षा मामापासून तर आतापर्यंत, तर ते लोक इन्स्पिरेशन आहेत आपले की तुम्हाला जर काम खरंच करायचं आहे आणि तुम्ही कलाकार आहात तर मग मोठा सिनेमा असू द्या, छोटा असू द्या, एक छोटा रोल करा, खूप मेहनत करत यावं. तर मी ते डोक्यात ठेवून आहे त्यांचे शब्द. तर फार छान वाटलं मला शिव तुझ्याशी गप्पा मारून. आणि खरं तर मला खूप इच्छा होती तुझ्याशी गप्पा मारण्याची, पण तो योग जुळून येत नव्हता. आज पहिल्यांदा आपण भेटलो आणि गप्पा मारल्या आणि मला खूप छान वाटलं. खूप प्रश्न आहेत खरं तर अजून माझ्या मनामध्ये, पण आता खूप कमी वेळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला जरा आवरता घ्यावा लागतोय हा इंटरव्ह्यू. पण तुला पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि खूप खूप शुभेच्छा. छान छान प्रोजेक्ट तुझ्या वाट्याला येत राहू देत, भरपूर पैसे कमाव, भरपूर फेम मिळव. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाप्पा मोरया. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.